स्टेरॉइड के कारण ये छोटी लगती हैं नहीं, डॉक्टर दीदी हैं योग और प्राकृतिक चिकित्सा में, और इन्होंने बहुत लोगों का इलाज कर रही हैं। खासकर मैं तो ये केस मालूम है, पति पत्नी ने किया तो ये पति ने 45 किलो वजन कम किया और 35 ने 22 किलो उसकी घरवाली ने वजन कम किया। बिल्कुल स्मार्ट लगती है वो, शेगांव में थी ना, अनुभव बताया था उसने, ज्योति और प्रवीण भाई ने। ऐसे बहुत से लोग हैं जो फायदा ले रहे हैं, परम विश्वास करते हैं ईमानदारी से। इनके पिताजी, माताजी, ये इनकी बहन बड़ी अफसर है, असिस्टेंट कमिश्नर है, वो भी पूरा परिवार साधना में है। कभी कभी भगवान समस्याएं भी देता है तो इसलिए ताकि जीवन में कुछ भला हो। राम जी ने इनको, आइए सुनते हैं आदरणीय गीता दीदी जी को। ये पैसा बता दो जिसका वो ले लो भाई, ये काहे मेरे को बार बार सामने मेरे को ले लो जिसका हो, कोई संकोच की बात नहीं है ये तो। और ये पर्स भी जिसका गिरा पड़ा है उठा ले भाई, जिसका हो। जय श्रीराम। जय श्रीराम। परिचय तर झालाच आहे, मराठीत बोलते। उपस्थित मान्यवर आणि गुरुजन यांच्या चरणी नमस्कार करून तुमच्या सर्वांना पण माझा नमस्कार। मी खामगावरून आली आहे आणि साधनेत जुळण्यासाठी, जसं तुम्ही सगळे आले आजारी असताना तसंच मी पण आजारी होते आणि म्हणूनच जुळले असं म्हणता येईल। तर 2013-14 मध्ये मला ताप आला आणि तो ताप वाढत म्हणजे 2-3 महिने राहिला। तर तेव्हा असं होतं की वेगळे लक्षणं यायचे वेगळ्या आजाराचे। तर ट्रीटमेंट व्हॅरी झालं, थंडी वाजून ताप होता, डोकं दुखायचं, डोळे दुखायचे, दात दुखायचे, तोंडात फोडं राहायचे, दीर्घ श्वास घ्यायला त्रास होत होता, आणखी क्रिएटिनाइन वाढलेलं राहायचं, चालणं फिरणं पण मुश्किल न व्हायचं, जॉईंट पेन, मसल पेन, आणखी बरेच असे आजार एकसोबत राहायचे। थंडी वाजून ताप राहायचा, थकवा राहायचा, एवढी थंडी राहायची की पूर्ण घरातलं अंथरूण कमी पडायचं। तर असं करता चालणं फिरणंही कमी झालं। तर थोड्या दिवसांनी अव्हॅस्क्युलर म्हणजे नेक्रोसिस नावाचा एव्हियन म्हणून एक आजार असते, तो पण त्याच्यात झाला। तर मल्टिपल डिसऑर्डर जे म्हणतो आपण, तर अशा प्रकारे वेगळे लक्षणे त्याच्यात होते। मग डायग्नोसिस होत नव्हतं, तर अखेर हे 3 महिन्याच्या प्रवासातले वेगळे दुखणे, त्याच्यात शेवट असा झाला की डॉक्टर म्हटले की हिला आता ब्लड कॅन्सर आहे। तर त्याच्यासाठी काय, तर पूर्ण त्वचेवर लाल दाणे यायचे आणि प्लेटलेट्स, रक्त बनणं, ह्या सगळ्या गोष्टी होत नव्हत्या। तर मग नागपूरला जे डॉक्टर आहेत कॅन्सर स्पेशलिस्ट ब्लडसाठीचे, तिथं गेलो, ब्लडचे सगळे रिपोर्ट काढले, 2 मॅरो जे ते लागलं होतं ते सगळं केलं। तर त्याच्यात SLE म्हणून एक ऑटोइम्युन डिसीज आहे, सिस्टमिक लुपस एरिथ्रोमॅटिस, ॲलोपॅथीमध्ये त्याचं नाव आहे। तर ते डायग्नोसिस झालं आणि मग त्याच्यावर डॉक्टरांनी इलाज म्हणून स्टेरॉइड दिले आणि काही औषधं होते आजाराच्या संबंधित, पेन किलर होते, ते देऊन घरी मी आले। रात्री औषध खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी चालायला लागले। तर मला एवढं चांगलं वाटलं की आपण 3 महिने झाले एवढं त्रासलो आहे आणि एकाच औषधीत म्हणजे एकदाच औषध घेतलं ना आपल्याला बरं वाटायला लागलं। तर मी मनातल्या मनात डॉक्टरांना तेव्हा थँक्स म्हटलं, कारण औषधाविषयी काही माहितीच नव्हतं, कुठून तरी आराम पाहिजे हाच एक प्रश्न होता। मग असं करता 21 दिवसांचं त्याने औषध लिहून दिलं। मग 21 दिवसांनी परत बोलावलं, तर म्हटलं आता किती दिवस हे चालणार आहे ना आपलं औषध घ्यायचा कारोबार। तर ते म्हणे वर्षभर तुमचं ट्रीटमेंट चालेल। मग ठीक आहे, औषधं सुरू असताना वर्ष अखेरीस परत मला या आजाराचे लक्षण आले, म्हणजे सगळ्याचे सगळे उभरून आले। मग तेव्हा डॉक्टरांनी समजूत काढली की हा
दोन प्रकारचा असते. एक तर हा वर्षभरात ठीक होते किंवा मग हा लाईफ लॉंग चालते. तर तुमच्या केसमध्ये हा लाईफ लॉंग राहील. आणि मग असं झालं की ते भरती करून घ्यायचं. सगळेच्या सगळे लक्षण उभारून आले की एक 3 दिवसाचं ट्रीटमेंट चालायचं, 3 किंवा 5 दिवसाचं. त्याच्यात मग स्टेरॉइड जे असते ते ड्रीपमधून इंजेक्शन वगैरे देऊन, समजा एक केमोथेरपी सारखंच एक प्रकार आहे तो. मग ते ट्रीटमेंट झालं की जेव्हा मी घरी यायची त्याचे साईड इफेक्ट पूर्ण शरीराला असं आग व्हायची, पोटात पण आग होत होती, पोटात भारीपणा. मग त्याच्यातून रिकवर होता 10, 12, 15 दिवस जायचे. तर हे रुटीन झालं होतं. तर 2 महिन्यातून व्हिजिटला बोलवायचे, 10 औषधं आणि ब्लडचे सगळे, युरिनचे हे ते. कारण मल्टिपल डिसऑर्डर आहे तर तुमचे इंटरनल ऑर्गनला एक्सटर्नल तर काय सांगता येत नाही, केव्हाही काही होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगूनच दिलं होतं. मग असं करता करता 4 वर्ष उलटले. 1 वर्ष झाल्याच्या नंतर ॲलोपॅथीच्या औषधाने जास्त साईड इफेक्ट होतात, तर रायचन भेटतात, ते सांगतात की तुम्ही होमिओपॅथीचं औषध घ्या. मग होमिओपॅथी पण सुरू केलं, तर ते 3.5 वर्ष खाल्लं. आणखी कोणी सांगितलं की आयुर्वेदिक घ्या, तर आयुर्वेदाचे पण औषधं कोण्या वैद्याला भेटणं ते सुरूच होतं. आणखी सांगितलं की बा एवढं हिच्या जीवनात दुःखच आहे, तब्येत बरीच होत नाही आहे, तर ही पूजा करा, ही शांती करा, ते सगळं केलं. पण कुठे आराम होत नव्हता, म्हणजे औषधं सुटत नव्हते, सुरूच होते घेणं. मग जेव्हा जसं आपल्या जीवनात विषाद असते नाही का, तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला अशा जीवन बदलण्याच्या गोष्टी आपल्या जीवनात घडत नाही. मग जेव्हा मला मनातून असं वाटायचं की आपल्या बरोबरीचे सगळेजण किती छान जीवन जगतात, आणि मला नेहमी औषधीची पोटली सोबतच ठेवायला लागायची. कुठे जाणं येणं पण कोणाच्या घरी गेलं तर अरे हिला एवढं औषध आहे की काय झालं, टमकं फार बोलणं चालणार राहते. मी कुठे जातही नव्हती. मग असं सुरू असताना, औषधं सुरू असताना माझ्याकडे कोणी बघून म्हणणार नव्हतं की बा मी कुठे आजारी आहे. पण स्टेरॉइडमुळे थोडं वजन वाढतं, तर मी त्याच्यासाठी एक्सरसाइज वगैरे करायची. आणि रामदेव बाबा तर सकाळी खूप प्रचलित होते तेव्हा म्हणजे अजूनही आहे. तर ते ऑटोइम्युन डिसीज जे भलतीच एक लिस्ट घ्यायचे रोगांच्या नावाची, आणि हे आजार ठीक होतात. आणि आईनं ते एकदा ऐकलं, तर ती मग माझ्याजवळून एक्सरसाइजमध्ये ते आपलं अनुलोम विलोम, कपालभाती ते घंटा सकाळ संध्याकाळ करून घ्यायची. पण ठीक आहे, त्याचा फायदा झाला नाही झाला, औषधं पण सुरू होते. मग असं सुरू असताना जेव्हा साधनेविषयी माहिती झाली, तर तिथं मी ॲडमिशन घेतली खामगावला पहिल्यांदा 2017मध्ये. 17 ऑगस्ट 2017ला शिबिर भरलं होतं. तिथं गेले आणि ॲडमिशन घेतली आणि सुरू लेक्चर. त्याच्या आधी मी एकदा शास्त्रीजींना भेटली होती 10 जूनला. 10 जूनला त्यांचं लेक्चर होतं अकोल्याला. तर फाईल घेऊन गेली होती अशी आणि दाखवली आणि विचारलं त्यांनी काय झालं आहे. म्हटलं हे SLE नावाचा आजार आहे. ते म्हणे मैं नहीं जानता हूँ ये बीमारी को. मग म्हटलं की असे कसे डॉक्टर की आजारच माहीत नाही आणि हे काय ट्रीटमेंट करणार. मग त्यांनी लिहून दिलं, असं फक्त लिहून दिला चार्ट, आणि मी घरी घेऊन आली. तो बंद करून ठेवला आणि फॉलो काही केलं नाही. म्हटलं हे असं कुठं खाल्ल्या पिल्ल्यानं होणार आहे का. मग मी काही केलं नाही. मग जेव्हा शिबिर होतं तेव्हा परत माहिती झाली. अकोल्याचे जे लोक असतात लोकल, त्यांनी फोन केला की तुमच्या तिकडे खामगावला शिबिर. तिथे माहिती पण झाली होती. जून आणि ऑगस्टमध्ये काही अंतर नव्हतं. मग बाबांनी मला म्हटलं की तू जा तिथे. मग मी गेली, पहिल्यांदा ॲडमिशन घेतली आणि तिथे सुरू होतं लेक्चर की स्वास्थ्य जे आहे ते दवाईयों में नाही आहे. मग ते मला लगेच क्लिक झालं की बा आपण 4 वर्ष झाले औषधं खात आहे आणि गुरुजी हे जे सांगत आहेत तर हे विचार करण्यासारखं आहे. मग ह्याच्यावर चर्चा झाली. नंतर भोजन में शक्ती नाही, तर जेवण आपण औषधं सुरूच होते आणि त्याच्या आधी पण नॉर्मल रुटीन 2 वेळा जेवण 1 वेळा नाश्ता आणि असं होतं. पण औषधं जेव्हा सुरू होते तेव्हा दूध, ड्रायफ्रूट जे नाही ते माझी विशेष काळजी घेत होते घरी सगळे. पण आराम काही नव्हता आणि शक्ती म्हणून काही जाणवत नव्हती. थकावट तर राहतच होते. थकान असतेच या आजारात, नेहमी पेटिक राहते. तर असं करता करता जसे जसे लेक्चर ऐकत गेली, मग पहिला सिद्धांत जो होता की स्वास्थ्य जे आहे ते दवाईयों में नाही आहे, भोजन में शक्ती नाही आहे, ह्या 2 गोष्टी लगेच समजतात आपल्याला की खरंच किंवा कसं काय. मग त्याच्यानंतर
2 दिवसानंतर जेव्हा अनुभव सत्रामध्ये मी ऐकलं की बा स्टेरॉइड जे असतात ते पण सोडू शकतो आपण, तर मी तेव्हा 20 mg गोळी खात होती स्टेरॉइडची. 0.5 mg पण सोडता येत नाही. सकाळ संध्याकाळ 10 mg मी खायची आणि माहितीच नव्हतं औषधीविषयी, काहीच नाही. मी म्हटलं जसं की औषधं खाऊन खाऊनच जर जगायचं आहे तर मरणारही आहे औषध खाऊन, तर बिना औषधाचंच मरायचं. कारण आज सकाळी सांगितलं मोक्ष जे आहे तो जर तुमच्या इच्छा, सकाळी डेफिनेशन दिली की जर इच्छा बाकी आहेत आणि श्वास संपले तर तुम्ही बंधनात आहे, आणि इच्छा संपल्या आणि श्वास आहेत आणखी तर तुम्ही मुक्त झाले. तर जिवंतपणा मुक्तीची इथं देखील दिली आहे शाश्वती. तर म्हटलं आपल्याला मुक्ती तर काय अशी तर काही सांगता येत नाही, पण आपल्याला ह्या आजारातून मुक्ती झाली पाहिजे. तर मुक्ती 4 गोष्टी तर मी केल्याच होत्या: होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आणखी आयुर्वेद आणि जे पण बाकीचे टोटके होते ते सगळे. म्हटलं निदान कमीत कमी जीवन सुखी तर होतेच म्हणतात आणि मुक्ती पण मिळते, पण म्हटलं आपण मृत्यूसाठी म्हणून ही साधना, सुखद मृत्यूसाठी ही साधना फॉलो करू असं मी ठरवलं आणि औषधं बंद करून टाकले. म्हटलं बिना औषधीचाच आता कारोबार आपला सुरू करायचा. तर जसं जसं शास्त्रीजींनी सांगितलं तसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या. 19 ऑगस्टपासून मी औषधं बंद केली. तेव्हापासून आजपर्यंत वर्ष सांगा मॅडम. नाही खाल्ली, जी मी 6,000 रुपये महिन्याचं औषध खायची एकटी. तर तेव्हापासून ते बंद झालं आणि आज तागत तर मला कधी औषधीचं काम पडलं नाही. पण जेव्हा जसं आता एवढं स्टेरॉइड खाल्लं तर विकार दबले तर ते बाहेर निघतात आपल्या, आणि आजाराच्यानं जी शरीराची हानी झाली होती ती पण दुरुस्त व्हायसाठी तर शरीराला मेहनत घ्यावं म्हणजे पडते थोडी. तर त्याच्यामध्ये धीर ठेवणं फार जरुरी आहे. तर मी तर काही धीर जगायसाठी ठेवलाच नव्हता. म्हटलं जसं होईल तसं होईल. तर ताप येणं म्हणजे काही आजार जे असतात ते त्यांचा इलाजच ताप आहे, म्हणजे बुखार यायला पाहिजे आपल्याला. तर कोणते आजार असे किंवा दमा झाला, आणखी संधिवात झाला, ज्यांचं कोलेस्ट्रॉल जमलेलं आहे किंवा युरिक ॲसिड आहे, तर हे असे जमलेले जे आजार असतात म्हणजे साचलेलं जे आहे शरीरामध्ये ते जर काढायचं आहे तर निसर्ग आपल्या शरीराला ताप आणते म्हणजे प्रकृती. पण आपल्याला नॉलेज नाही आहे ना, सध्या आपण बाहेरच्या वातावरणात जगतो. तर आपल्याला काय औषधं, ताप आला की औषधं घ्यायचे. मी 3 महिने काय मी 4.5 वर्ष खाल्ले. तर ते जे विकार दबले होते तर ताप यायला पाहिजे तरच तुम्ही दुरुस्त होऊ शकता असं शिबिरमध्ये ऐकलं. मग कसं येईल ताप, तर त्याच्यासाठी प्रार्थना फी काढा. मग प्रार्थना फी काढली. बाबाला सांगितलं की ताप आला तर आजार ठीक होते. ते म्हणे तू काहीही सांगते. त्यांनी काही ऐकलं नव्हतं शिबिर. मग ताप यायसाठी फी काढली 4,000 रुपये. 4,000 रुपये फी काढली आणि प्रार्थना केली की प्रभू ताप असा आला पाहिजे की त्याच्यात आजार ठीक झाला पाहिजे, नाही झाला तर निदान मी एक्झिट झाली पाहिजे. तर तो 4-5 किती आला तरी चालते, आणि तो जो येईल तो माझ्या कल्याणासाठीच येणार आहे हे मला माहीत होतं. बरी झाली तरी कल्याण आहे, नाही म्हणजे मुक्ती झाली तरी कल्याण आहे. कारण त्रास एवढा असते या आजारामध्ये की याच्या 2 पेशंटची मी हे केलेली आहे, म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे की बा या आजारात तुम्ही जर, म्हणजे शास्त्रीजी पण म्हणत होते की जर तुम्ही 7 वर्ष शरीरात आपल्या सेल बनतात, हर एक सेलचं आयुष्य 7 वर्ष शरीराचं, तर 4.5 वर्ष तर मी स्टेरॉइड खाल्लंच होतं. 7 वर्ष एक्झिट आपोआपच झाली असती खाऊन औषधं. तर माझ्या म्हणजे लोकल साधकर आमच्या खामगावला, त्यांच्या जवळ मी जेव्हा भेटायला गेली होती तेव्हा ते सांगत होते की मी जेव्हा त्यांना सांगितलं असे लक्षणं तर त्यांनी लगेच ओळखलं की तुला SLE आहे का. म्हटलं डॉक्टर शास्त्रीजी म्हणे की मला SLE माहीत नाही, आणि हे म्हणते की तुला SLE आहे का, आणि ते लोकल साधक होते. तर ते म्हणे की माझी वहिनी या आजारानं 5 वर्षात एक्झिट झाली म्हणजे तर तू कसं काय. मी म्हटलं आता मी तर मरायसाठीच करते आहे. तर मग असं करता जसं मी साधनेत, ताप आला जेव्हा पहिल्यांदा 2018 मार्च, तर तो ताप महिनाभर चालला आणि अक्षरशः त्या तापात मला असं खाली टाकलं होतं मरायसाठी. पूर्णच्या पूर्ण अवस्था खूप म्हणजे बिकट होती. पण जसं शास्त्रीजींनी सांगितलं तसं म्हणजे वमन करायचं, एनिमा करायचा 2 वेळा,
अंघोळ करायची 2 वेळा सकाळ संध्याकाळ, सगळं एकाच ठिकाणी होतं माझं, लॅट्रिन बाथरूम, कुठेच मी जाऊ नव्हती शकत. तर असं करता करता 1 महिनाभरात तो ताप रिकवर झाला आणि पहिल्यांदा जेव्हा झाला तेव्हा मग थोडं बरं वाटलं, म्हणजे हलकं झालं शरीर, जे पण विकार होते ते असे निघून गेले आणि चांगलं वाटलं की आपण बिना औषधीचं चांगलं झालं. कारण ऑटोइम्युन डिसीजमध्ये काय असते की तुमचं शरीर तुमच्या शरीरासोबत, म्हणजे इम्युन सिस्टम जी आहे ते शरीरासोबत झगडत असते, म्हणजे शरीरातल्या सेलसोबतच ती भांडते, बाहेरचे तर सोडूनच द्या, काही व्हायरस आले तर ती तर वेगळीच गोष्ट आहे. तर असं करता करता 2018मध्ये मला 3 वेळा ताप आला आणि जे मी बेड रिडन झाले होते तर 1.5 वर्षात, म्हणजे 2019च्या जानेवारी महिन्यात मी चालायला लागले. जसं पहिल्यांदा बाळ चालतं नाही का, पाय टेकवत टेकवत हळूहळू बिना सहाऱ्याचा चालायचा प्रयत्न करते, तसा प्रकार 2019मध्ये जेव्हा दशांश काढला तेव्हा झाला सुरू. म्हणजे दशांश काढलेलाच होता पण शास्त्रीचे घेत नव्हते दशांश, कारण की माझ्या आईवडिलांनी शिबिर नव्हतं केलेलं, मी केलं होतं आणि म्हटलं माझे औषधं बंद झाले तर तुम्ही बाबा दशांश काढा, पण त्यांना माहीत नव्हतं, ते माझ्या मनधरणीसाठी दशांश काढायचे. तो 1.5 वर्षाचा जमा झालेला होता पण शास्त्रीचे घेत नव्हते. मग म्हटलं की मीच काढते दशांश, म्हणजे मग माझी स्कॉलरशिप होती त्याच्यातून दशांश काढला आणि तो पहिल्यांदा शास्त्रीजीला दिला. तेव्हा एवढं चांगलं वाटलं. तुलादान हे ते आजार कठीण भयंकर असला आपला ना, आपण जर जेवत नसलो तर वर्षातून 2 वेळा तुलादान करायला पाहिजे 6-6 महिन्यातून, असं शास्त्रीजींनी मला तेव्हा चार्ट लिहून दिलं होतं तेव्हा सांगितलं होतं. तर 2 वेळा तुलादान मी अजूनही करते. तर ह्या गोष्टी जशा तशा आपण समजून घेतो. दशांश काढला, दशांश दिला, मग आणखी चालायला सुरुवात झाली चांगली. मग माझ्या बाबांनी जेव्हा शिबिर केलं तर त्यांच्याकडून पण दशांश घेतला. मग असं करता करता बाबा, आई, बाबाचं पण आता मी तर चांगली झालेच, माझं चालणं फिरणं, सायकल चालवणं, गाडी चालवणं सगळं बंद झालं होतं. मग मी चालायला लागले, सायकल पण चालायला लागले. जसं लहान लेकराला 3 चाकाचं गाडं असते ते मी सायकल घेऊन चालायची, नुसतं सायकल लोटत लोटत चालायची. मग हळूहळू ते पायडलवर बसून, सीटवर बसून चालवायला लागले. मग स्विमिंग शिकले, पदयात्रा केली 2024ची, की याच्यासाठी की फक्त आपला स्टॅमिना किती वाढला. कारण आता चालणं फिरणं जर झालं, म्हणजे आपण कसं असतं, आपल्याला जेव्हा जी गोष्ट जमत नाही ना ती करायची असली तेव्हा एवढे कष्ट असले तरी पण करतो. म्हणजे मला चालता येत नव्हतं तेव्हा मी इतका प्रयत्न करायची चालायसाठी, एक एक पाऊल, आणि आता मला चालता येते तुम्ही चालत नाही, हर गोष्ट अशीच आहे. मग जेव्हा जेव्हा चालणं सुरू झालं चांगलं व्यवस्थित, तर मी गाडी चालवायची, मग फिरायला जाणं, सगळ्या गोष्टी बंद झाल्या. पण मग आपला स्टॅमिना किती झाला तयार, आपलं शरीर चांगलं झालं की नाही झालं, म्हणून मी ते चेकअपसाठी म्हणून पदयात्रेत भाग घेतला. त्याच्या आधी एक पन्हाळगड ते विशालगडचा ट्रेक केला. ट्रेक 1 वर्ष आधी केला, 1 वर्ष गॅप जाऊन दुसऱ्या वर्षी पदयात्रा केली. तर असं करता करता एक 257 किलोमीटरची पदयात्रा होती. ती उपवास पदयात्रा काढतात. त्याचा हा उद्देश आहे की भोजनसे शक्ती नाही, हा सिद्धांत जो आहे त्याचा डेमो असते तो. तसं तो उपवास आपण जेव्हापासून मी साधनेत लागले तेव्हापासून उपवास करतेच. तर असं असताना ती पूर्ण केली. मग अशा याच्यातून जेव्हा जेव्हा उभारण्यात गेले तेव्हा तेव्हा शास्त्रीजींचं मार्गदर्शन घेत होते आणि तसं तसं फॉलो केलं की ते आपोआप बरी होत होती. तर असा माझा अनुभव आहे. आणि माझ्या वडिलांचं पण 8 वर्ष झाले बीपीचं औषध बंद आहे. भावाचा ॲक्सिडेंट झाला होता तर तोही शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाखाली, त्याला 6 महिने, म्हणजे 3 महिने तर जमिनीवर पायच नाही पोट टेकवायला आणि प्लेट टाकली होती, तर तो 3 महिन्यात वॉकरनी मस्त चालायला लागला होता. तर अशा ह्या साधारण चमत्कारिक गोष्टी घडतात आरोग्यासाठी. तर ह्या तर एकदम क्षुल्लक आहेत, म्हणजे ते आपोआप चांगल्या होतात, पण जीवन जगण्याची कला साधना शिकवते. तर ह्या गोष्टी आहेत. तुम्ही पण साधना, याचे 5 पैलू आहेत, जे सुनणं आहे, समजणं आहे, त्याच्यानंतर प्रयोग करणं, मग आपल्याला रिझल्ट मिळते आणि रिझल्ट मिळाल्याच्या नंतर दुसऱ्याला बदलण्यासाठी सहयोग करायचा आहे. तर तुम्ही मला शांततेत ऐकलं त्यासाठी धन्यवाद.